Good morning, everyone. Today's subject is cost accounting, and the chapter is overheads. This is our problem number 3. A company is having two production departments, namely X and Y, and two service departments, S1 and S2. The expenses incurred during the month of March 2018 are as follows. So, these are the expenses. Staff welfare expenses 54,000, depreciation 1,50,000, 1,80,000, rent and taxes 2,80,000, power 1,50,000, insurance on asset 90,000, lighting 36,000. So these are the expenses. The following information is also available for above departments. Direct wages in direct material. सी डायरेक्ट वेजेस दिलेले आहेत आणि डायरेक्ट मटेरियल. आता हे जे डायरेक्ट वेजेस किंवा डायरेक्ट मटेरियल जे दिलेले असतात, आपल्याला ह्याचं पोस्टिंग कुठे करायचंय, रेकॉर्डिंग कुठे करायचंय, तर डायरेक्ट वेजेस डिरेक्टली सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये जेवढ्या अमाऊंट्स दिल्यात त्या ॲक्च्युअल अमाऊंट्स आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये डायरेक्ट वेजेस किंवा डायरेक्ट मटेरियल याचं रेकॉर्डिंग होणार नाही. सो डायरेक्ट वेजेस याच्या ॲक्च्युअल अमाऊंट्स आहेत 50,000, 30,000 अँड देन डायरेक्ट मटेरियल 5,000 या ज्या अमाऊंट्स आहेत ॲज इट इज सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. देन नंबर ऑफ लाईट पॉइंट्स दिले HP, दॅट इज हॉर्स पॉवर ऑफ मशीन्स, व्हॅल्यू ऑफ ॲसेट इन 1000. सी आता ह्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या 1000 मध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. सो 100 म्हणजे इथे 10,000 होतील. 4 दॅट इज 4,000, 30 30,000, 10 10,000. नंबर ऑफ वर्कर्स नंबर ऑफ वर्कर्स दिलेत अँड फ्लोर स्पेस स्क्वेअर फीट. आता स्क्वेअर फ्लोर स्पेस मीन्स हिअर इज एरिया, जे आपण लास्ट 1-2 प्रॉब्लेम्स मध्ये आपण सॉल्व्ह केलेले आहे. फ्लोर स्पेस मीन्स एरिया. प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन जे आहे हे कॅल्क्युलेट करायचंय. सो फर्स्ट आपण जे हे बेसिस दिलेले आहेत, नंबर ऑफ लाईट पॉइंट्स, HP, हॉर्स पॉवर ऑफ मशीन, व्हॅल्यू ऑफ ॲसेट, दीज आर द बेसिस. हे बेसिस दिलेले आहेत. याचे आपण रेशो जे आहेत, प्रपोर्शन त्याचं कॅल्क्युलेट करून घेऊया अँड देन हे जे एक्सपेन्सेस आहेत ते त्या प्रपोर्शनमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. सी हे बेसिस आहेत सगळे ॲज इट इज सिक्वेन्समध्ये घेतलेले आहेत. डायरेक्ट वेजेस दिलेले आहेत. आता डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट मटेरियल, जर प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट मटेरियल दिलं असेल, देन त्यांच्या ज्या ॲक्च्युअल अमाउंट्स आहेत सर्व्हिस डिपार्टमेंटमधल्या, त्या सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये ॲज इट इज आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. डायरेक्ट वेजेस च्या प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी दिलेल्या ज्या अमाउंट्स आहेत त्याचं कुठेही रेकॉर्डिंग होणार नाही. सो फक्त जे सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये जेवढ्या अमाउंट्स दिलेल्या आहेत याचंच फक्त रेकॉर्डिंग केलं जाईल सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये. नंबर ऑफ लाईट पॉइंट्स 30, 15, 10, 5. सो आपल्याला याचा रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, देन 5 6 आर 30. सो इथे रेशो जो आहे, सो आपला इथे रेशो येणार आहे 6:3 2 1. सो 6:3:2:1 इथे आपला रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट केलेला आहे. नेक्स्ट हॉर्स पॉवर ऑफ मशीन्स 8:4:2:1. सो इथे जो रेशो आहे तो येणार आहे 8:8:4:2:1. Then value of asset 100, 4, 30 and 10. अमाउंट आपल्याला दिलेले आहेत तशा, बट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स रुपीज इन 1000. पण आपल्याला इथे ज्या व्हॅल्यूज आहेत या 1000 मध्ये घ्यायच्या आहेत. सो इथे 100 दिलेत. सो 1000 मध्ये याचं कन्व्हर्जन कसं होईल तर इथे 10,000 येतील.
सो इथे 10,000 सी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स रुपीज इन 1000 100 4 30 अँड 10. आता इथे जरी 1000 दिलेलं आहे बट तरी सुद्धा इथे या ज्या अमाऊंट्स आहेत त्याला कुठेही भाग जात नाहीये. सो ॲज इट इज इथे तो रेशो येणार आहे 100:4 30 10. जरी ते कन्वर्ट केलं तरी तोच येणार आहे इथे. नंबर ऑफ वर्कर्स 100 50 50 25. सो इथे आपण भाग जातोय 25 वन जा 25 25 टू जा 50 25 टू जा 50 अँड 25 फोर जा 100. सो इथे त्याचा रेशो येणार आहे 4:2 2:1. Then floor space 600 400 200 200. सो इथे इझी रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 3:2:1:1. इथे आपले जे रेशो आहेत हे कॅल्क्युलेट करून झाले. त्यांचं प्रपोर्शन इथे आपण कॅल्क्युलेट केलंय. आपण आता ऍक्च्युअल आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करूया. आपण रेशो कॅल्क्युलेट करून घेतलेत. आता जे एक्सपेन्सेस प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत ते एक्सपेन्सेस आपल्याला त्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. So this is statement of primary distribution or primary distribution summary. See direct material and direct wages. डायरेक्ट मटेरियल अँड डायरेक्ट वेजेस प्रॉब्लेम मध्ये दिले असतील तर त्यांच्या ज्या ऍक्च्युअल अमाऊंट्स आहेत ऍक्च्युअल अमाऊंट्स आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत सर्व्हिस डिपार्टमेंट कॉलम मध्ये. डायरेक्ट मटेरियलची जेवढी व्हॅल्यू दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट मटेरियल अँड डायरेक्ट वेजेस सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये 50,000 30,000 अँड डायरेक्ट मटेरियल 5,000 अँड डॅश. सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये जेवढ्या अमाऊंट्स आहेत तेवढ्याच फक्त आपल्याला रेकॉर्ड करायच्या आहेत. प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये डायरेक्ट मटेरियल किंवा डायरेक्ट वेजेसच्या कोणत्याही अमाऊंट येणार नाही. जे काही रेकॉर्डिंग आहे हे सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये केलं जाईल. सो फर्स्ट आपण ते रेकॉर्डिंग करून घेऊया. डायरेक्ट वेजेस इन सर्व्हिस 1 अँड सर्व्हिस 2 डिपार्टमेंट 50,000 अँड 30,000. 50,000 and 30,000. डायरेक्ट वेजेस ऍक्च्युअल ज्या ऍक्च्युअल अमाऊंट आहेत त्या आपण डिरेक्टली इथे पोस्टिंग करतोय. डायरेक्ट मटेरियल 5,000 अँड डॅश. डायरेक्ट मटेरियल 5,000. डायरेक्ट वेजेस आपण फर्स्ट रेकॉर्ड केले. डायरेक्ट वेजेस दिसतात प्रॉब्लेम मध्ये. डायरेक्ट वेजेस 50,000 अँड 30,000. 50,000 and 30,000 in service department. Direct material 5,000. सी प्रॉब्लेम मध्ये दिलेत. डायरेक्ट मटेरियल 5,000 अँड डॅश आपण रेकॉर्ड केले 5,000 अँड सेकंड कॉलम मध्ये डॅश येईल किंवा तो कॉलम एम्प्टी राहील. नेक्स्ट इज स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस. आता इथे कॉलम मी कसे केलेत तर इथे नंबरिंगचा फर्स्ट कॉलम देन एक्सपेन्सेस जेवढे दिलेत त्याच सिक्वेन्स मध्ये मी घेतलेत. देन बेसिस ऑफ ॲलोकेशन त्यांचे जे बेसिस आहेत हे इथे रेकॉर्ड करून घेतलेत. त्यांचे प्रपोर्शन आता आपण इथे रेकॉर्ड करूया. अँड देन टोटल जी अमाऊंट आहे जेवढे एक्सपेन्सेसच्या अमाऊंट्स आहेत त्या इथे रेकॉर्ड केल्या आहेत. सो इथे टोटल रुपीज आहेत आणि त्या अमाऊंट्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सो आपण बेसिस कॅल्क्युलेट करून घेतलेत इथे. नंबर ऑफ सी आपण एक्सपेन्सेस जे आहेत त्यांचे डिस्ट्रीब्युशन करून घेऊया.
Staff welfare expenses. Staff welfare expenses त्याचा बेस आहे बेसिस ऑफ ॲलोकेशन नंबर ऑफ वर्कर्स. आता ह्याचं जे बेसिस ऑफ ॲलोकेशन आहे थेअरी पार्टमध्ये मी एक चार्ट तिथे शो केला होता. तर त्या चार्टमध्ये एक्सपेन्सेस आणि त्याचे बेसिस दिलेले आहेत. ते चार्ट तुम्ही एक दोनदा रीड केल्यावर तुम्हाला लक्षात येईल त्याचे बेसिस काय आहेत. सो इझिली आपला प्रॉब्लेम जो आहे हा इथे सॉल्व्ह होणार आहे. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस नंबर ऑफ वर्कर्स. सो नंबर ऑफ वर्कर्सचं आपण जे प्रपोर्शन इथे कॅल्क्युलेट केलं नंबर ऑफ वर्कर्स 4:2:2:1 आपण ते घेणार आहोत इथे. नंबर ऑफ वर्कर्स 4:2:2:1. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस दिलेत 54,000 अमाऊंट दिलेली आहे. सो आपल्याला हे जे 54,000 आहेत हे डिस्ट्रीब्यूट करायचे इन प्रपोर्शन 4:2:2:1. सो डिपार्टमेंट एक्स साठी 24,000, डिपार्टमेंट वाय 12,000, सर्व्हिस डिपार्टमेंट 12,000 and service department 2 6,000. Then depreciation's basis of allocation value of plant. So value of plant जे आहे value of plant or value of asset. Value of asset इथे येईल value of asset depreciation च basis of allocation value of asset. सो व्हॅल्यू ऑफ ॲसेटचं इथे आपण रेशो जो हा कॅल्क्युलेट करून घेतला आहे 100:4:30:10. सो आपण तो घेतो इथे रेशो 100:4:30:10. डेप्रिसिएशनची अमाऊंट दिलेली आहे 1,80,000. 1,80,000 ची अमाऊंट आहे ही आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. ही जे टोटल हा जो कॉलम आहे हे एक्सपेन्सेसच्या अमाऊंट दिलेले आहेत तो कॉलम आहे. सो 1,80,000 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे 100:4:30:10 या रेशो मध्ये. So production department under X department X 1,25,000. Then department Y 5,000. Then 37,500. $12,500. Next is rent and taxes. Rent and taxes आपल्याला दिलेले आहेत. Rent and taxes basis of allocation floor space. So floor space चा आपण इथे रेशो कॅल्क्युलेट केलाय. floor space 3:2:1:1. सो 2,80,000 जे आहेत हे 3:2:1:1 या रेशो मध्ये आपल्याला इथे डिस्ट्रीब्यूट करायचे 2,80,000 in proportion 3:2:1:1. So in department X 1,20,000. Then department Y 80,000. Department service department under S1 that is 40,000 and then 40,000.
Next is power, horsepower of machine, basis of allocation. So horsepower of machine त्याचा रेशो आपण कॅल्क्युलेट केला इथे 8:4:2:1. 8:4:2:1. 1,50,000 जी अमाऊंट आहे एक्सपेन्सेस पॉवरची ती 8:4:2:1 या रेशो मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. So 80,000, then 40,000, 20,000 and 10,000. इन्शुरन्स ऑन ॲसेट्स. इन्शुरन्स ऑन ॲसेट एक्सपेन्सेस आहे त्याचा बेसिस ऑफ ॲलोकेशन व्हॅल्यू ऑफ ॲसेट. सो व्हॅल्यू ऑफ ॲसेट जो इथे जो रेशो आपण कॅल्क्युलेट केलाय ॲज इट इज तो येईल 100:4:30:10. सो 90,000 जी अमाऊंट आहे या रेशो मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. So 62,500 and 2,500, then 18,750, and last is 6,250. Next, lighting. त्याचं बेसिस ऑफ ॲलोकेशन आहे लाईट पॉइंट्स. सो आपण लाईट पॉइंट्स चे इथे रेशो कॅल्क्युलेट केलाय 6:3:2:1. 6:3:2:1. सो 36,000 जी अमाऊंट आहे या प्रपोर्शन मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. सो 18,000. Next, 9,000, 6,000 and 3,000. सगळे एक्सपेन्सेस जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करून झालेले आहेत प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्स अँड डिपार्टमेंट वाय अँड सर्व्हिस डिपार्टमेंट S1 अँड सर्व्हिस डिपार्टमेंट S2 ला. आता ऑलमोस्ट आपले सगळे जे एक्सपेन्सेस आहेत हे डिस्ट्रीब्यूट करून झालेत. आता आपण याचे टोटल करायचे आहेत. सो एक एक डिपार्टमेंटचे टोटल करत घेऊया. सर्व्हिस डिपार्टमेंट S2 त्याची टोटल आहे 1,07,750. देन सर्व्हिस डिपार्टमेंट S1 त्याची टोटल बघूया. सर्व्हिस डिपार्टमेंट S1 ची टोटल आहे 1,89,250. देन प्रोडक्शन डिपार्टमेंटची टोटल घेऊया. प्रोडक्शन डिपार्टमेंट Y 1,48,500. देन प्रोडक्शन डिपार्टमेंट X ची टोटल घेऊया 4,29,500 टोटल आहे. सो इथे आपण जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्या टोटल इथे घेतलेले आहेत आणि इथे प्रॉब्लेम हा जो आहे तो आपला संपलेला आहे. डिपार्टमेंट X ची टोटल आहे 4,29,500. डिपार्टमेंट Y ची टोटल 1,48,500. देन सर्व्हिस डिपार्टमेंट S1 1,89,250 and service department 2 1,07,750. इथे आपलं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन इथे थर्ड प्रॉब्लेम जो आहे हा आपला इथे संपलेला आहे.